जी क्षमता आहे ती अजून कमी होईल. अगदी. आणि भारत पहिल्यापासून हेच सांगतो की आमची ही प्रत्युत्तरादाखल केलेली चढाई आहे. दिस इज रिटॅलिएशन नॉट एस्केलेशन, हे आपण अगदी पहिल्या दिवसापासूनच सांगतो आणि सुनियोजित पद्धतीने आपला प्रवास सुरू आहे, या बाबतीतला आपला संघर्ष सुरू आहे. सर, भारताने जी कारवाई केली पहिल्या दिवशी, त्यात जे दहशतवादी मारले गेले, आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, ISIचे अधिकारी उपस्थित होते. तसे व्हिडिओ आपण बघू शकतो. तर यावरून पाकिस्तानचा बुरखा एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे फाटला आहे, कशाप्रकारे पाकिस्तान एक्सपोज झाला आहे असं आपण म्हणू शकतो? अ, असं आहे, सरळ सिंपल गोष्ट अशी आहे, की आपण कोणा फ्लॅग बंद लपेटून त्यांचे अंत्यसंस्कार करतो. जे व्यक्ती असतात त्यांच्यात आपण त्यांचे अंत्यसंस्कार करतो. किंवा जे सैनिक असतात त्यांचे आपण अंत्यसंस्कार करतो फ्लॅग बंद. तर आता हे जे लोक गेले होते ते कोण होते? हे सगळे दहशतवादी होते. परंतु पाकिस्तान करता ते VIP होते, म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना एवढं जे महत्व आहे ते दिलं आहे. तर आता आपल्याकडे हा फोटोग्राफिक एव्हिडन्स आपल्याकडे असल्यामुळे हे सगळे एव्हिडन्स आपण युनायटेड नेशन्सच्या आणि जगाच्या समोर ठेवायला पाहिजे. की तुम्ही म्हणत होता की न्यूट्रल चौकशी करा, तुम्ही म्हणत होता की पाकिस्तान हल्ला केलाच नाही, आणि हे सगळं हे प्रूफ, पुरावा त्यांच्या समोर ठेवून आपला उद्देश काय असायला पाहिजे? तर युनायटेड नेशन्सच्या थ्रू पाकिस्तानला एक दहशतवाद पुरस्कृत करणारं राष्ट्र म्हणून घोषित करा. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्समध्ये त्यांच्यावरती बंदी घाला आणि सगळ्या जगांनी पाकिस्तानला म्हणजे बहिष्कार घालायला पाहिजे. आणि पाकिस्तान बरोबर त्यांचा जो समर्थक आहे चीन, त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई सुरू करायला पाहिजे. अशा प्रकारचं एक बहुआयामी हल्ला आपण डिप्लोमॅटिक लेव्हलला किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलला पाकिस्तान आणि चीनच्या संदर्भात सुरू करायला पाहिजे, ज्यामुळे सगळं जग त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करेल. अगदी. म्हणजे प्रत्यक्ष हल्ल्यासोबतच